मानवपुत्र जर अडचणीत सापडला तर त्याच्या संबंधितांना जो त्रास होतो तेव्हा त्याची जी अवस्था होते ती पाहावली जात नाही। तर मग मुक्या प्राण्यांची जर हीच अवस्था झाली तर ती पण या मुक्या प्राण्यांकडून पाहिली जात नाही। याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्टेट बँक रोडवरील मुत्री घराजवळील आहे। तिथे एका श्वानाने काही पिलांना जन्म दिला होता। काही दिवस या श्वान परिवाराचे वास्तव्य तेथेच होते। तेथेच एक दूरसंचार विभागाचा खांब पडून होता। चुकीने या खांबामध्ये या श्वानांचं पिल्लू जाऊन अडकलं। ते तब्बल 22 तास त्यामध्ये अडकून ओरडत होतं। पिलाची आई तेथेच स्तब्ध होऊन येरझाऱ्या मारत होती। या मुक्या प्राण्याचा जीव त्या टेलिफोनच्या खांबामध्ये तब्बल 22 तास अडकून होता। हे चित्र पाहून परिसरातील डॉक्टर सोळंके, डॉक्टर कटारिया, जावेद पटेल, शकील पटेल, जुम्मा गारवे, राजेश रोडे, उमेश घन, प्रकाश जानकर, कारंजा वृत्त केसरीचे प्रतिनिधी संदीप कुर्रे यांना राहवलं गेलं नाही। त्यांनी सासच्या श्याम सवाई यांना घटनेचे गांभीर्य सांगितले आणि मग सास प्रमुख श्याम सवाई, प्राणीमित्र श्याम घोडेश्वर यांनी परिसरातील नागरिकांसह श्वान बचाव मोहीम सुरू केली। खांबात अडकलेलं पिल्लू सुखरूप बाहेर काढण्यात आलं। विशेष म्हणजे ही मोहीम पूर्ण होईपर्यंत श्वानाची आई मात्र स्तब्ध होऊन पूर्ण प्रकार पाहत होती। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।